नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण घेतो आहे क्लास 6 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर 4 डिझास्टर मॅनेजमेंट पार्ट 1. Here the heading is disaster and we see some pictures. And in this picture, the first picture we see there is a cracks in the buildings also and in the road also. That means that condition is the earthquake. Then in the second picture there is a lots of heat of the sun and uh, trees are dried. Then land also have the cracks. That is या सिच्युएशनला आपण काय म्हणत असतो, तर या सिच्युएशनला आपण म्हणूया कोरडा दुष्काळ. त्यानंतर तिसऱ्या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतंय की खूप पाणी येत आहे आणि पाण्यामुळे खाली असं पूर्ण वातावरण जे तयार सगळीकडे पाणी, इवन गाड्या सुद्धा त्या पाण्यात डुबलेल्या आहेत. दॅट मीन्स या सिच्युएशनला आपण म्हणत असतो पुराची सिच्युएशन आणि पूर म्हणजेच त्याला म्हणतो आपण फ्लड. आफ्टर दॅट इकडे फोर्थ पिक्चर मध्ये तुम्हाला दिसून राहिलेली की एक आग लागलेली आहे, दॅट मीन्स फायर. त्यानंतर बाजूला तुम्हाला चित्रात दिसलेल्या 5 नंबरच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे देअर इज अ स्ट्रॉम. स्ट्रॉम म्हणजेच वादळ. आणि नंतरची जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन मध्ये या नेक्स्ट पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत आहे दॅट इज खालून जमिनीच्या भागातून मोठ्या प्रमाणात लावारस बाहेर पडत आहे. तर अशा पद्धतीचे जे डिझास्टर्स आहे हे डिझास्टर आपण ऑलमोस्ट टाइम ऐकलेले आहे, न्यूज मध्ये आपण बघतो आणि कधी कधी आपण एखादी सिच्युएशन कदाचित यातली अनुभवलेली सुद्धा असेल. तर या ज्या सिच्युएशन्स आहे या सिच्युएशन्सला म्हणत असतो आपण डिझास्टर, म्हणजेच मराठीत त्याला म्हणता येईल आपत्ती. डिझास्टर मीन्स आपत्ती. व्हॉट इज अ डिझास्टर? डिझास्टर म्हणजे काय? A sudden event that cause large scale damage to life, property and social aspect of a nation or society is called a disaster. A sudden event म्हणजे अचानक घडणारी घटना. That cause की ज्याच्यामुळे होतं large scale damage to life, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते, प्रॉपर्टी मालमत्ता हानी होते अँड सोशल आस्पेक्ट ऑफ अ नेशन और सोसायटी, सामाजिक जीवन जे आहे ते सुद्धा पूर्णपणे विस्कळीत होते. अशी जी सिच्युएशन आहे जी अचानकपणे तयार होते दॅट इज कॉल्ड अ डिझास्टर. तिलाच आपण डिझास्टर म्हणतो असतो, म्हणजेच आपत्ती. डिझास्टर आर ऑफ टू मेन काइंड्स, मॅनमेड अँड नॅचरल. आणि हे जे डिझास्टर आहे हे दोन प्रकारचे असतात, मॅनमेड आणि नॅचरल. जनरली आपण जे पिक्चर्स बघितले त्यातलं भूकंप येणे ही नॅचरलीच आहे. ओला दुष्काळ, सुका दुष्काळ ह्या सुद्धा नॅचरल प्रोसेस आहे. त्यानंतर स्टॉर्म म्हणजेच वादळ जे आहे ते सुद्धा नॅचरल आहे. आग लागणे म्हणजेच फायर कधी कधी ही नॅचरल नसून मानवनिर्मित सुद्धा असू शकते. तर अशा पद्धतीने जे डिझास्टर आहे, जे आपत्ती आहे, आर ऑफ द टू मेन काइंड्स दॅट इज मॅनमेड अँड नॅचरल. तर काही मॅनमेड असतात, काही नॅचरल असतात. आता इथे फर्स्ट तुम्हाला दिसून राहिले आहे ते आहे अर्थक्वेक. आणि हे पिक्चर दिसत आहे, या पिक्चरमध्ये अर्थक्वेक भूकंप जिथे झालेला आहे त्या ठिकाणचं हे चित्र आहे. आणि या चित्रामध्ये तुम्ही बघून राहिलेले आहे की सगळं घराचं छत, इकडच्या तिकडच्या भिंती सर्व काही खाली कोसळलेलं आहे. अर्थक्वेक म्हणजे काय? व्हॉट इज द मीन बाय अर्थक्वेक? दॅट इज द व्हायब्रेशन्स ऑर क्वॅकिंग इन द अर्थ क्रस्ट इज नोन ॲज अन अर्थक्वेक. अर्थ क्रस्ट म्हणजे पृथ्वीचा जो भाग आहे त्या क्रस्टमध्ये ज्या हालचाली होतात, जे व्हायब्रेशन्स होतात, त्या व्हायब्रेशन्समुळे जी पृथ्वी हालते अक्षरशः, आणि हालून मग अशा पद्धतीने इमारतींचं म्हणा, रस्त्यांचं म्हणा, तिथे क्रॅक्स तयार होतात. दॅट सिच्युएशन इज कॉल्ड अर्थक्वेक. त्यालाच आपण अर्थक्वेक म्हणतो. कधी कधी या अर्थक्वेकमध्ये विशिष्ट ठिकाणावरून लाव्हारस सुद्धा बाहेर पडतो. तर याला सुद्धा आपण अर्थक्वेकच म्हणणार. आणि हा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट
बाय चान्स मॅनमेड असू शकतो, कधी कधी नॅचरल तर असतोच तो, कधी कधीच तो मॅनमेड असेल. समजा मायनिंगचं काम असेल किंवा एखादं कन्स्ट्रक्शन असेल, मोठ्या डॅमचं वगैरे कन्स्ट्रक्शन सुरू असेल, तर अशा ठिकाणी सुद्धा त्या हालचालींमुळे भूकंप होऊ शकतो. याचे आपल्याला आधी इथे इफेक्ट्स बघायचे. इफेक्ट्स ऑफ द अर्थक्वेक. नंबर 1 बघा, डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, दॅट इज बिल्डिंग, ब्रिज, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स एक्सेट्रा. डिस्ट्रक्शन म्हणजे नाश होणे, नष्ट होणे. नाश होतं म्हणजे नुकसान होतं. ते इन्फ्रास्ट्रक्चर दॅट इज बिल्डिंग जे आहे त्या कोसळतात, ब्रिज जे असेल ते कोसळतात, रोड्स त्यांच्यामध्ये क्रॅक जाते, रेल्वे ट्रॅक्स सुद्धा क्रॅक होऊन उखडल्यासारखे होतात. चेंजेस इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर्स, नद्यांचे जे प्रवाह असतात, फ्लो जो असतो तो सुद्धा चेंज होतो. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, आणि भूकंप जिथे होतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते आणि जी प्रॉपर्टी आहे, जी संपत्ती आहे, ती सुद्धा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होते, नुकसान होते तिचं. यानंतरचं जे डिझास्टर आहे ते आहे फ्लड. फ्लडला आपण म्हणत असतो पूर. चित्रात तुम्हाला दिसून राहिलेलं आहे, आणि चित्रावरून फ्लड म्हणजे पूर, आणि ही सिच्युएशन कधी कधी कदाचित आपण देखील अनुभवलेली असाल. तर फ्लड म्हणजे काय? ड्यू टू एक्सेसिव्ह रेन्स in the same place, due to excessive rains in the same place, a river overflow its banks causing a flood. की खूप जास्त पाऊस एकाच जागी आला आणि त्याच्यामुळे नदीचं पूर्ण जे पात्र आहे ते पूर्ण भरलेलं आहे, आणि आता ओव्हरफ्लो झाल्यामुळे मग ते पाणी अक्षरशः जिथे जागा मिळेल तिथे पसरतं, म्हणजेच ते गावात वगैरे पसरतं. दॅट इज, त्या सिच्युएशनला आपण म्हणत असतो पूर. तर या पुराचे आपण इफेक्ट्स बघूया. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. पुरामध्ये बऱ्याच जणांचे घरं पाण्यात बुडून जातात, म्हणजेच तिथे असणारी जी काही त्यांची प्रॉपर्टी असेल, मालमत्ता असेल, ते सगळं काही पाण्यात वाहून जातं. नंतर आहे सॉइल इरोजन. सॉइल इरोजन म्हणजे जमीन जी आहे, जमिनीचा वरचा जो थर आहे, मातीचा वरचा जो थर, तो पाण्यासोबत वाहून जातो. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, शेतातली जी पिकं असेल ते पूर्ण वाहून जातात. आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड लाईक स्प्रेड ऑफ डिसीज अँड इपिडेमिक्स अफेक्टिंग द हेल्थ ऑफ द पीपल. आणि पुरानंतरची सिच्युएशन अशी असते की तिथे त्या पाण्यामुळे आणि सगळी हे जे जनजीवन विस्कळीत होते त्याच्यामुळे तिथे इपिडेमिक्स म्हणजे साथीचे रोग पसरण्याची सुद्धा शक्यता खूप जास्त असते. हे इफेक्ट आहे फ्लडचे. यानंतरचं आपल्याला डिझास्टर बघायचं आहे. दॅट इज, नेक्स्ट डिझास्टर इज स्ट्रॉम. स्ट्रॉम्स म्हणजेच वादळ. आणि वादळाची सिच्युएशन कशी तयार होते ही सुद्धा नॅचरलीच कुठे हाय आणि लो एअर प्रेशर तयार होतो, आणि बिकॉज ऑफ दिस सिच्युएशन देर इज अ फॉर्मेशन ऑफ स्ट्रॉम्स. इफेक्ट्स ऑफ द स्ट्रॉम्स. वादळाचे परिणाम आपल्यावर काय होतात? ग्रेट डॅमेज इन द स्ट्रॉम्स अफेक्टेड रिजन. ज्या रिजनमध्ये वादळ येतं तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. ट्रिमेंडस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. जीवन विस्कळीत होतं, प्रॉपर्टी विस्कळीत होते, म्हणजेच प्रॉपर्टीचं सुद्धा नुकसान होतं. डिसरप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. इलेक्ट्रिक सप्लाय तुटतो. डिसरप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन याच्यामध्ये सुद्धा डिसरप्शन तयार होतं. यानंतरचं डिझास्टर आहे फॉरेस्ट फायर. जंगलाला आग लागणे. तर जंगलाला आग कशी लागतं? अ फॉरेस्ट फायर इज अन अनकंट्रोल्ड फायर. ही जी आग असते ही अनकंट्रोल असते. जिथे जास्तीत जास्त वाळलेलं गवत असेल अशा ठिकाणी जनरली ही आग लवकर लागते. आणि ही आग समटाइम्स मॅनमेड सुद्धा असू शकतो, माणसाच्या एखाद्या चुकीमुळे सुद्धा लागते, किंवा कधी कधी नॅचरली सुद्धा झाडांची पानं वाऱ्यामुळे प्रचंड प्रमाणात झाडांच्या फांद्या हलतात, एकमेकांना स्पर्श करतात, आणि त्या स्पर्शांमधून सुद्धा कधी कधी आग लागते, आणि मग वाळलेलं जे गवत असतं ते पेटून उठतं, आणि हा जो वणवा असतो, ही जी आग असते ही आपल्याला विझवणं शक्य नसते. तर अशा पद्धतीने सुद्धा कधी कधी नॅचरल वे सुद्धा फॉरेस्ट फायर होऊ शकतं. तर या
डिझास्टरमध्ये इफेक्ट्स ऑफ द फॉरेस्ट फायरमध्ये आपल्याला बघता येईल ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. म्हणजेच त्या जंगलात असणारे जे प्राणी आहे, जी वनस्पती आहे ती पूर्णपणे जळून जातं. ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ म्हणजेच त्याला आपण नैसर्गिक संपत्ती म्हणतो. अँड बायोडायव्हर्सिटी जे जीवन आहे तिथलं, तिथे असणारे प्राणी ते सुद्धा पूर्ण त्या आगीमध्ये जळून जातात. आणि नेक्स्ट म्हणजे या आगीमुळे पोल्युशन ऑफ एअर, हवेचं प्रदूषण होतं. भरपूर प्रमाणात जे गॅसेस आहे, कार्बन डायऑक्साईड म्हणा, ज्वलनानंतर तयार होणारे जे गॅसेस आहेत ते आजूबाजूच्या हवेमध्ये मिक्स होतात. अशा पद्धतीने याचे सुद्धा आपल्याला इथे फॉरेस्ट फायरचे इफेक्ट्स दिसून येतात. यानंतरचा मेन टॉपिक आहे डिझास्टर मॅनेजमेंट. आता हे आपण डिझास्टर बघितलेले आहे, अर्थक्वेक आहे, फ्लड आहे, स्ट्रॉम्स आहे, देन फॉरेस्ट फायर्स आहे. मग डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय? Community participation and disaster management are closely related. Taking steps to prevent disaster, making plans to face disaster, and developing the capacity for that is called disaster management. Disaster management means कम्युनिटी पार्टिसिपेशन. जो आजूबाजूची जी पूर्ण कम्युनिटी आहे ती त्याचं पूर्ण पार्टिसिपेशन म्हणजेच ते सर्व सहभागी व्हायला पाहिजे. डिझास्टर मॅनेजमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट करणारे जे काही आहे ते सगळे एकमेकांशी क्लोजली रिलेटेड आहे. टेकिंग स्टेप टू प्रिव्हेंट द डिझास्टर, एकतर आपल्याला डिझास्टर होऊ नये याच्यासाठी आधी प्रिव्हेन्शन करता काही स्टेप्स घ्यावे लागतील. मेकिंग प्लान्स, त्याच्याकरता योजना आखणे. टू फेस द डिझास्टर अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट, आणि डिझास्टर जर होऊन गेलं तर ते आपण त्यातून कसं बाहेर पडायचं याच्याकरता सुद्धा काही प्लान्स तयार करणे, यालाच म्हणत असतो आपण डिझास्टर मॅनेजमेंट. टू प्रिव्हेंट ऑर रिड्यूस डॅमेज कॉज बाय नॅचरल ऑर मॅनमेड डिझास्टर, इमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. आणि डिझास्टर जे आहे हे सांगून येत नाही, म्हणून त्याच्याकरता इमर्जन्सी प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर डिझास्टर मॅनेजमेंट ऑलमोस्ट टाईम आता सर्वच ठिकाणी तयार असतात, त्याप्रमाणे प्लॅनिंग तयार ठेवतात. जर कुठे एखादी घटना घडून गेली तर तिथे कोणते प्लॅन्स कसे ॲक्टिवेट करायचे याची जनरली योजना तयार असते. तर रेमेडियल आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय काय करता येईल, इथे त्याचे काही पॉईंट्स दिलेले आपल्याला. समजा आपल्या आजूबाजूला अशी सिच्युएशन तयार होत आहे तर मग आपण कसं त्यातून बाहेर पडू शकतो. नंबर 1 आहे कीप वॉचिंग टीव्ही अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन्स. बातम्या बघत राहायच्या. बातम्या रोज ज्या असतात त्यातल्या बातम्यांचं तुम्ही एकतर टीव्हीचा वापर करा, रेडिओ करा, कशावरूनही तुम्ही बातम्या मात्र ऐकत चला. नंबर 2, यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल्स. बॅटरी ऑपरेटेड रेडिओज आणि मोबाईल्स ते सुद्धा यूज करा. हीड द वॉर्निंग्स इश्यू बाय द मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुली. मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने दिलेल्या ज्या सूचना असेल त्या सूचना तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका. यूज द वेबसाईट www.imd.gov.in. या वेबसाईटचा वापर करू शकता जर एखादी समस्या तयार झाली तर. लँडस्लाइड ऑकर इन हिली एरियाज ड्यू टू क्लाउड ब्रस्ट और हेवी रेन्स. क्लाउड ब्रस्टमुळे किंवा जास्त पावसामुळे लँडस्लाइड सारखी सिच्युएशन तयार होऊ शकते. ऑन सच ऑकेजन डू नॉट टेक शेल्टर ॲट द फूट ऑफ अ हिल. अशा सिच्युएशनला टेकड्याच्या पायथ्याशी तुम्ही कधीही शेल्टर म्हणजेच निवारा घेऊ नका. नेक्स्ट आहे नंबर 6, ड्युरिंग फ्लड्स, पुरात, डू नॉट लिंगर इन हाऊसेस ऑर एरियाज ऑन रिव्हर बँक्स. नदीच्या काठावर असणाऱ्या घरात तुम्ही आसरा घेऊ नका. सिक शेल्टर इन अदर सेफ प्लेस. सुरक्षित जागी तुम्ही तुमचा निवारा शोधा. मूव टू सेफर प्लेस ॲट अ ग्रेटर हाईट. उंच ठिकाणी तुम्ही तुमचं निवाऱ्याचं ठिकाण घेऊ शकता. डू नॉट स्टेप इन टू वॉटर करंट ऑर ड्राईव्ह अ व्हेकल इन टू देम. आणि भरपूर पूर असताना पुराच्या पाण्यात तुम्ही व्हेकल चालवू नका. नंबर 7, ड्युरिंग अन अर्थक्वेक. भूकंपाच्या वेळी रोड स्प्लिट ओपन, ग्राउंड क्रॅक्स. रोडला क्रॅक जातात, ग्राउंडला क्रॅक जातात, रेल्वे ट्रॅक अपरूटेड, रेल्वे ट्रॅक जे असतात ते अपरूटेड होऊन जातात. हेन्स वेन मुव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर एन्श्युअर दॅट द रोड इज सेफ फर्दर ऑन. अशा वेळेस तुम्ही रोड सेफ आहे की नाही याची थोडी खात्री करा. टेक शेल्टर इन द रिलीफ कॅम्प्स ॲज दे प्रोव्हाइड मेडिसिन, फ्रूट, पॅकेट्स, ड्रिंकिंग वॉटर, फर्स्ट एड एक्सेट्रा.
आणि समजा सिच्युएशन होऊन गेले, डिझास्टर होऊन गेलं आणि नंतर मग काय, तर त्या सिच्युएशनला तुम्ही जे रिलीफ कॅम्प असतात त्या रिलीफ कॅम्पमध्ये मेडिसिन, फूड पॅकेट जे काही आहे ते तुम्ही तिथे जॉईन व्हायला पाहिजे आणि आपल्या सिच्युएशननुसार तुम्ही त्या सर्व गोष्टी तिथनं अवेलेबल करून घ्यायला पाहिजे. नंबर 9, टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम फायर, यूज फायर एक्सटिंग्विशर इन पब्लिक प्लेसेस लाईक द स्कूल, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन एक्सेट्रा. आणि आगीपासून बचाव करण्याकरता बऱ्याच ठिकाणी आपण फायर एक्सटिंग्विशर ठेवलेले बघितलेले आहे. पब्लिक प्लेसेसमध्ये, स्कूल्समध्ये असतात, हॉस्पिटलमध्ये असतात, रेल्वे स्टेशनमध्ये, या सर्व ठिकाणी आपल्याला फायर एक्सटिंग्विशर्स पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने इथे आपण डिझास्टर्स आणि कोणकोणत्या प्रकारचे डिझास्टर आहे आणि त्याचे इफेक्ट्स काय आहे हे आपण या पहिल्या भागामध्ये बघितलेलं आहे. धन्यवाद.